हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीच्या संदर्भात एक अपडेट पाहणार आहोत आणि मॅटने एक अंतिम निर्णय दिलेला आहे तलाठी भरतीच्या संदर्भात. तर तो काय निर्णय दिलेला आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटच्या तांत्रिक प्रश्नाचं ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या. नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व माहिती दिलेली आहे आणि यात जसं माहिती दिलेली आहे तसेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतील. तर या ठिकाणी पहा, इन द महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मुंबई बेंच. तर त्यांनी हा दिलेला निर्णय आहे. ॲप्लिकांट कोण आहेत तर भारत तुकाराम दुर्गे. वर्ष कुणाच्या विरोधामध्ये आहे तर ते सर्व त्यांनी माहिती दिलेली आहे. बरेच जण आहेत ते. ठीक आहे, आता हे सर्व झालेलं आहे. आता ही केस कशाच्या संदर्भात होती तर काही प्रश्नांवर जे उत्तरं त्यांनी दिली होती त्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि मग काही प्रश्न रद्द केली होती आणि मग वेटिंगमध्ये जे विद्यार्थी होते त्यांचं मत होतं त्या प्रश्नांची जर उत्तरं त्यांनी म्हणजे बरोबर हे केलं असतं तर त्यांचं सिलेक्शन झालं असतं. या संदर्भात ही केस होती. परंतु मॅटमध्ये संपूर्ण निर्णय झाल्यानंतर ही केस काय करण्यात आलेली आहे, डिसमिस करण्यात आलेली आहे. पाहूयात आपण. तर या ठिकाणी पहा, महत्त्वाचे जे 2 पॅराग्राफ आहेत ते सांगतो आणि मग शेवटचं कन्क्लुजन सांगतो. तर इथे पहा, जस्टिस मृदुला भाटकर चेअरपर्सन यांनी हे जजमेंट दिलेलं आहे. तर काय म्हणलेलं या ठिकाणी, ऑल दीज ओरिजिनल ॲप्लिकेशन आर डिसाइडेड बाय ए कॉमन ऑर्डर ॲज द इश्यू इन्व्हॉल्ड आर द सेम पर्टेनिंट. बरं, हे सर्व वाचत बसत नाही, तुम्हाला एकच सांगतो की TCS IO या कंपनीनं जी एक्झामची जाहिरात प्रसिद्ध केली होती ती 4793 पोस्टसाठी केली होती. परंतु नंतर, आणि ही जाहिरात कधी आली होती तर 26/6/2023 या तारखेला आलेली होती, म्हणजे 26 जून 2023. परंतु ॲक्च्युअलमध्ये रिक्रुटमेंट फॉर टोटल किती झालेली आहे, 4644 पोस्ट असं त्यांनी ते दिलेलं आहे. त्याच्या पुढे पहा, हा एक मुद्दा त्यांचा होता. दुसरा मुद्दा काय आहे तर या ठिकाणी पहा, द रिझल्ट ऑफ रिटर्न एक्झामिनेशन वॉज डिक्लेअर्ड ऑन 8 जानेवारी 2024, म्हणजे 1 जानेवारी 2024ला रिझल्ट डिक्लेअर झाला. फर्स्ट मेरिट लिस्ट. द नेम्स ऑफ ऑल ॲप्लिकेशन एक्सेप्ट हे जे दिलेलं आहे वेअर इन्क्लुडेड इन द फर्स्ट सिलेक्ट लिस्ट पब्लिश्ड ऑन 23 जानेवारी 2024, म्हणजे 23 जानेवारी 2023ला पहिली सिलेक्टेड स्टुडंट, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची सिलेक्टेड स्टुडंटची यादी लावली. देअर आफ्टर रिवाइज सिलेक्ट लिस्ट वॉज पब्लिश्ड ऑन 14 मार्च 2024, म्हणजे पहिली सिलेक्टेड लिस्ट ही 23 जानेवारी 2024ला लावली आणि सेकंड सिलेक्टेड लिस्ट ही 14 मार्च 2024ला लावली. व्हेन नेम्स ऑफ द ॲप्लिकंट्स केम टू बी डिलीटेड, म्हणजे पहिल्या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव होतं सिलेक्टेड लिस्टमध्ये त्यांची नावं कमी करण्यात आलेली होती, तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ही केस टाकली होती. तसंच मी सुरुवातीला सांगितलं तसं सम क्वेश्चन्स अँड आन्सर्स वेअर डिस्प्युटेड, म्हणजे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरंही म्हणजे काय म्हणायचं त्याला डाऊट घेण्यासारखी आहेत, तर त्या संदर्भात सुद्धा ही केस होती. तर तुमच्या लक्षात आलं, पहिली सिलेक्टेड लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव होतं त्यांचं सेकंड सिलेक्टेड लिस्टमधून नाव डिलीट करण्यात आलं. तसंच काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं ही डाऊटफुल आहेत आणि या 2 गोष्टींसाठी ही केस होती. आता न्यायालयानं निर्णय दिलेला आहे आणि मग तो निर्णय, आता खूप साऱ्या गोष्टी बारीक त्यांनी सांगितलेल्या आहेत, एवढ्या मी तुम्हाला सांगत बसत नाही. फक्त शेवटचा जो मुद्दा आहे शेवटचं ते फक्त आता मी तुम्हाला सांगणार आहे. आणि काय म्हटलेलं आहे ते पहा आता न्यायालयानं, ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की इथं पहा, शेवटचा 27वा मुद्दा, इन व्ह्यू ऑफ द अबो, म्हणजे वरच्या सर्व गोष्टींचा विचार करता कन्क्लुजन काय काढले त्यांनी, वी फाइंड नो मेरिट इन द ओरिजिनल ॲप्लिकेशन, म्हणजे ज्यांनी ही केस दाखल केलेली आहे त्यामध्ये काही तथ्य नाही असं कोर्टाचा निर्णय, अँड देअर आर अकॉर्डिंगली डिसमिस्ड, आणि म्हणून ही केस काय केलेली आहे, डिसमिस करण्यात आलेली आहे. तर आता हा मुद्दा निकाली निघालेला आहे. ज्या कारणासाठी ही केस दाखल केली होती त्याच्यामध्ये काही मेरिट नाही असं न्यायालयाचं मत आहे आणि म्हणून ही केस काय झालेली आहे, डिसमिस करण्यात आलेली आहे. तर हीच माहिती मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला द्यायची होती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.